आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सोमनाथ रोडे, सोलापूरच्या निर्भय बनवच्या मला हा थोडा मॉनिटर जास्त देता येईल का? थोडा आणि थोडा जास्त फीडबॅक जास्त द्या. सोलापूरच्या निर्भय बनवच्या समन्वयक अस्मिता बाळगावकर, दिलीपराव देशमुख निर्भय बनवचे श्री माधवराव बावगे, आमचे मित्र रंगा राष्ट्रे आणि आमचे सर्व सदस्य, भाई नगारे साहेब आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, श्री संजय शेट्टे आणि राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते, श्री संतोष सोमवंशी आणि शिवसेनेचे सर्व शिवसैनिक, ओरिजिनल शिवसेनेचे, वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यांचे सर्व नेते कार्यकर्ते, जनता दलाचे शिवाजी शिंदे आणि सर्व कार्यकर्ते, त्याचप्रमाणे निर्भय बनवच्या आणि भरत श्री सुधीर अनवले, उदय गवारे, राजकुमार होळीकर, हर्षवर्धन कोल्हापुरे, राजराम राजा अत्राम, अर्जुन जाधव, दत्ता सोमवंशी, साहेब अली सौदागर, मकबूल शेख, नरसिंह भोसले, गणपत पाटील, माया सोटे, विश्वंभर भोसले, पी.जी. भिसे, सोमेश्वर वाघमारे, रामराव भोई आणि लातूरमधील उपस्थित निर्भय बंधू आणि भगिनी. लातूरला यायला आम्हाला थोडा उशीर झाला. बहुतेक सगळीकडच्या सभा महाराष्ट्रातल्या झाल्या. मराठवाड्यात सुद्धा ही आता 5वी सभा आहे. आता फक्त धाराशिव झालं तर आपल्या सभा संपल्या. निर्भय बनव ही चळवळ हा नारा आमचा नाही. या देशाचे पिताश्री महात्मा गांधी यांनी चंपारण मधल्या निळीच्या शेतकऱ्यांना असं सांगितलं की जर तुम्हाला या हुकुमशाही विरुद्ध इंग्रजांच्या जर तुम्हाला लढायचं असेल तर तुम्हाला आधी निर्भय व्हावं लागेल, स्वतः निर्भय व्हावं लागेल. हाच नारा आणीबाणीत पण होता. जयप्रकाश नारायण यांचा. इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी आणली तेव्हा जयप्रकाशांनी हा नारा दिला आणि सगळा भारत निर्भय बनवला. अर्थात इंदिरा गांधींच्या आणीबाणीला एक घटनेची चौकट होती. ती आणीबाणी घटनेच्या चौकटीत सुरू झाली आणि घटनेच्या चौकटीतच संपली. पण आजच्या आणीबाणीला घटनेची कुठलीही चौकट मान्य नाही, म्हणून निर्भय बनवून आपण सगळे बोलतो. वास्तविक आम्ही काही यातले नव्हे. आमचा सगळ्यांचा काम वेगळं, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुम्ही सगळे ओळखता. पण राजकीय व्यवस्था ती तिच्या परीने लढेल. पण आजच्या काळात जर राजकीय व्यवस्थेला ईडीचं भूत दाखवलं जात असेल तर आता तुम्ही आणि मी म्हणजे सामान्य माणसांनी लढण्याची वेळ आलेली आहे. मी इथे उभा आहे हा काही कोणी विशेष म्हणून उभा नाही. आमच्या सभांना असाच सगळीकडे प्रतिसाद मिळतो, तो काही आमच्या पुण्यावर नाही. हा जो प्रतिसाद मिळतो, कॅमेरामन भावांना विनंती की हे लोक दाखवावे. हे सगळे लोक आम्हाला पाहण्यासाठी ऐकण्यासाठी कमी आले आणि हे दाखवण्यासाठी आले की या देशातून मोदी आणि शहा यांची सत्ता आणि नाहीतर हा काय आमचा प्रांत नव्हता. पण कधी कधी देशावर संकट येतं तेव्हा नागरिकांना उभं राहावं लागतं आणि नागरिकांची भूमिका महत्वाची असते. ती भूमिका म्हणजेच निर्भयपणा. संविधानाचं वाचन झालं. संविधानावर अस्मिता बाळगावकर पण बोलल्या. पण या देशाच्या संविधानाचं महत्व न कळणारे लोक जेव्हा सत्तेत येतात तेव्हा काय होतं याचं हे उदाहरण. बाबासाहेबांना असं विचारलं गेलं होतं की या संविधानाचं यश कशात आहे, हे संविधान यशस्वी कधी होईल. तर बाबासाहेबांनी स्वतः असं नोंदवलं आहे की या देशाचं संविधान हे जरी चांगलं असेल पण राबवणारे चांगले असतील तर ते यशस्वी होणार नाही. आणि या उलट माझं संविधान वाईट जरी असेल तरी पण राबवणाऱ्यांची नियत जर चांगली असेल ते संविधान यशस्वी. तेव्हा ही एक धारणा आमच्या राष्ट्रीय आंदोलनातून आलेले मोठे मोठे नेते गांधीजी, नेहरू, आंबेडकर, पटेल. गांधीजी बॅरिस्टर होते, पटेल बॅरिस्टर होते, बाबासाहेबांच्या तर पदव्याच मोजता येत नाही. नेहरू पण बॅरिस्टर होते
आणि या सगळ्यांच्या पदव्या खऱ्या होत्या, एकाची खोटी नव्हती, सगळ्यांच्या खऱ्या होत्या. अशी ही माणसं स्वतः सगळं सोडून आली, इकडे युरोपमध्ये जाऊन कमावत बसले असते. पंडित नेहरूंचे तर वडीलच लंडनच्या प्रिव्ही काउन्सिल म्हणजे तिथल्या सगळ्यात मोठ्या न्यायालयात वकील करतो, त्यांना हे शक्य होतं. पण नेहरू इथे आले, 9 वर्षाचा वनवास त्यांनी भोगला, ते कैदेत राहिले. सोन्याचा चमचा घेऊन आलेला माणूस कोंडा, मरताना नेहरूंच्या नावावर एकही 7-12 नव्हता. असे पंडित नेहरू, असे गांधीजी, असे बाबासाहेब, असे होते. त्यांनी जे स्वातंत्र्य आणलं ते स्वातंत्र्य स्वस्तात विकू द्यायचं का यात जोड होईल, हा आपल्या पुढचा प्रश्न आहे. मी पण शेजारचा तुमच्या परभणीचा आहे, मी पण मराठवाडा. आपली अख्खी पिढी, माझे वडील कोणाचे आजोबा असतील, कोणाचे काय असतील, इथे बसलेल्या अर्ध्या लोकांचे नक्कीच स्वातंत्र्य संग्रामात लढले. ही सगळी पिढी कशासाठी लढली हा प्रश्न आहे. हे असं स्वातंत्र्य देण्यासाठी ते लढले का हा प्रश्न आहे. आणि म्हणून माझ्या वडिलांची, तुमच्या वडिलांची, कोणाच्या तरी आजोबाची पुण्य जर वाया जाऊ द्यायची नसेल तर आपल्या पूर्वजांनी मिळवलेलं स्वातंत्र्य आपल्यालाच टिकवावं लागेल. आणि म्हणून आपण हे सगळे आधी या चळवळीची कोणी दखल घेतली नाही. अत्यंत तुच्छतापूर्वक उल्लेख सत्ताधारी पक्षाकडून झाले, आजही होत आहे. म्हणजे 4 टाळकी एकत्र आली, ही 4 नाही, ही किती टाळकी ते त्यांना दिसायला पाहिजे. ही सगळी टाळकी एकत्र आली, ते हिंसक झाले. सिन्नरमध्ये माझ्यावर हल्ला झाला, माझ्या समोरचा माईक सत्ताधारी पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी माईक ओढला, धक्काबुक्की केली. पण त्याच सिन्नरमध्ये हजारोंची सभा घेऊन आपण आपली ताकद दाखवली आणि आपण यांना सांगितलं की नागरिकांच्या वाट्याला जाल तर याद राखा, इथे नागरिक एकाच 10 येऊन पुन्हा तुमचं भरलं. मी असं समजत नाही की त्या तालुकाध्यक्षाला तो इशारा होता. मी असं समजतो की सिन्नरच्या लोकांनी देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला की तुमची माणसं जर आमच्या समोरचा माईक ओढतील तर जनता काय ती ताकद आहे आम्ही तुम्हाला. उद्या पण आपली सभा आहे. आज भारतीय जनता पक्षाने पोलिसांना निवेदन दिलं, निवेदन नव्हे धमकी दिली की निखिल वागळे जर सभेत बोलले तर सभा उचलून लावू. सत्ताधारी पक्ष धमक्या देतोय, सत्ताधारी पक्ष पोलिसांना निवेदन धमक्या देतोय. आम्हीही पाहू उद्याची सभा कशी होत नाही आणि हात लावून दाखवा आम्हाला, मग ही गुंडगिरी आमच्यावर चालणार नाही. नागरिकांची ही संघटना आहे, ही नागरिक इथे आहे, इथे कोणी राजकीय पक्ष नाही, इथे कोणत्या राजकीय पक्षाचं पाठबळ नाही. ही नागरिकांची सभा आहे आणि नागरिकांना हात लावण्याची हिंमत केली तर निवडणुकीतून तुम्हाला आम्ही कसे उखडून दाखवतो तेही पाहत आणि आम्ही उखडणारच आहोत. या चळवळीचा उद्देश हा स्पष्ट राजकीय उद्देश आहे. हे कोणी सामाजिक वगैरे बुरखा कोणी नाही, कोणी सामाजिक कार्यकर्ता नाही, कोणी पत्रकार नाही. या चळवळीचा स्पष्ट राजकीय उद्देश हा मोदी आणि शहा यांचा पराभव करणे, इतका सरळ आणि स्पष्ट उद्देश. पत्रकार बंधूंनी विचारू नये की तुम्ही सामाजिक कार्यकर्ते आहात का, कोण आहोत. कारण 2024 ची निवडणूक होईपर्यंत इथे बसलेला कोणी डॉक्टर नाही, कोणी इंजिनियर नाही, कोणी सीए नाही, कोणी वकील नाही, कोणी पर्यावरण तज्ञ नाही, कोणी काही नाही. सगळे आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत आणि आमच्या देशावर लादलेली हुकुमशाही हटवणे हाच आमचा उद्देश. एकदम स्पष्ट आहे, त्याच्यात काही संदिग्धता नाही. पत्रकार मित्रांनो, संदिग्धता कोणती नाही, सगळं स्पष्ट आहे. कोणता बुरखा पांघरलेला नाही, काही आडोसा घेतलेला नाही. काही सिन्नरच्या सभेत का हल्ला झाला माझ्यावर, मी फक्त असं म्हणालो की मी हिंदू आहे, चांगला हिंदू आहे, मी पण रामनवमी करतो. रामनवमीचा सुंठवडा आम्ही खातो, रामाची आरती म्हणतो, रामाचा पाळणा करतो, राम मंदिरात आम्ही पण जातो. पण माझ्या धर्माला डीजेची गरज नाही एवढंच मी म्हणालो. तेवढ्या त्यांनी हल्ला केला. मला कळलं नाही ते हिंदुत्ववादी होते का डीजेवादी होते मला माहित नाही, पण त्यांनी हल्ला केला. मी चांगला हिंदू आहे हे मी त्यांना वारंवार तेव्हापासून सांगतो. मी एक उत्तम हिंदू आहे. इथे बसलेले सगळे आम्ही चांगले हिंदू आहोत, कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले हिंदू आहोत. आम्ही फक्त राजकीय हिंदू नाही आहोत. मतदानासाठी हिंदुत्वाचा वापर करणारे राजकीय हिंदू आम्ही नाही. आम्ही महात्मा गांधींचे हिंदू आहोत, आम्ही विनोबा भावेंचे हिंदू आहोत. आमचा राम हा खरा राम आहे आणि तुमचा राम हा नथुराम आहे हे आम्ही त्यांना सांगतो. तुमच्या रामात राम नाहीये, तुमचा राम नथुराम आहे ज्यांनी राष्ट्रपित्याला गोळी घातली. का घातली? नथुराम चांगला हिंदू होता का? एक हिंदू दुसरा महात्मा गांधी नावाचा प्रार्थनेसाठी चालला होता, जिथे तो पुन्हा रामाचंच नाव घेणार होता. गांधीजींच्या प्रार्थना सभेत राम नाम घेतलं जायचं. राम हाच गांधीजींचा देव होता. एक हिंदू प्रार्थनेला चाललेला जो पुढे रामाचं नाव घेणार आहे
त्याला चांगला हिंदू प्रार्थनेच्या आधी तरी मारणार नाही, तेही नथुरामने केले. इतके वाईट हिंदू तुम्ही आहात. राम आमचा आहे. अयोध्येमध्ये तुम्ही मंदिर बांधलं म्हणून राम ही तुमची खाजगी जायदाद होऊ शकत नाही, हे लक्षात घ्या. राम ह्या भारतीयांच्या हजारो वर्षाच्या इतिहासात, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म 1925चा आहे. कित्येक हजार वर्ष राम आमच्या हृदयात आहे. आमच्याकडे मराठवाड्यातले आपले लोक गावात भेटले की राम राम म्हणतात. तो आमचा राम तुमच्या जन्माच्या आधीपासूनचा राम आहे. राम राम हा आमचा राम आहे. जय श्रीराम हा तुमचा नारा आहे. तुम्ही जर राम दाखवता, ज्यांनी धनुष्यात आणलेल्या रागाने पाहतो, आमचा राम सदैव रागात राहत नाही. आमचा राम कुटुंबवत्सल आहे. आमचा राम स्वास्थ्यवतनी हसतो. आमचा राम आणि आमचा राम बायको सह जातो सगळीकडे. हा आमचा राम. तेव्हा तुमचा नथुराम बाजूला ठेवा आणि रामावर हक्क सांगायला जाऊ नका. या देशातल्या सगळ्या जनतेचा रामावर हक्क आहे. मी असं सांगत होतो की हिंदूचा अर्थ विनोबा भावेंनी हिंसेपासून दूर राहतो तो असं आहे. आम्ही हिंसेपासून दूर राहणारो हिंदू आहोत. गांधींना तुम्ही का मारलं? आता 30 तारखेला गांधीजींची पुण्यतिथी झाली. अनेक फापा ठोकल्या गेल्या, पुस्तकं लिहिली गेली. सुटून आलेल्या गुन्हेगारांनी पुस्तकं लिहिली. 55 कोटींचे बळी. कशाचे बळी? 55 कोटीच्या आधी 6-7 वेळा गांधीजींना मारण्याचा प्रयत्न झाला. तो कशासाठी झाला होता? गांधीजी जिवंत आहे तोपर्यंत या देशात हिंदू धर्माचं आणि मुस्लिम धर्माचं नव्हे, कोणत्याच धर्माचं राजकारण पुढे जाऊ शकणार नाही. फक्त भारतीयांचं राजकारण पुढे जाईल हे त्यांना माहिती होतं आणि म्हणून गांधीजींना मारण्यात. 55 कोटीचे बळी ही थाप आहे, शुद्ध लोणकडी थाप आहे. कारण त्याच्या आधी प्रयत्न झाले आणि 55 कोटीचा बळीचं काय प्रकार आहे? भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताच्या एकूण खजिन्यात 300 कोटी रुपये होते. त्यातले 225 कोटी आपल्या वाट्याला आले आणि 75 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले. ही वाटणी इंग्रजांनीच केली. त्यातले 20 कोटी अग्रिम रक्कम पाकिस्तानला आपण दिली होती. आणि गांधीजी एवढंच म्हणत होते की 55 कोटी आपण देणं लागतो, ते दिले पाहिजे. त्याचं कारण की स्वतंत्र झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर कुठल्या तरी दुसऱ्या देशाची केलेला आपला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर आपण पाळला नाही तर जगात आपली नाचक्की होईल. स्वतंत्र देशाचं आपल्या महत्व राहणार नाही. ही गांधी त्यासाठी मारली. पण देताना नॅरेटिव्ह द्यायचे 55 कोटींचे बळी अमुक तमुक. गांधीजी हिंदू होते, विनोबा भावे हिंदू होते. या देशात भगवद्गीता, लोकमान्य टिळक सुद्धा काँग्रेसचे नेते होते. या देशात भगवद्गीतेसारख्या धर्मग्रंथाची जर चिकित्सा कोणी केली तर ती पुरोगाम्यांनी केली आहे. संघ परिवार आणि भाजपमधल्या कोणी केलेली नाही. तुमचा या धर्माशी संबंध काय असा प्रश्न घेऊन उभा आहे की कोणता हिंदू धर्म तुम्ही बोलताय आणि तुमचा या धर्माशी खरोखर संबंध आहे का? हा खरा मुद्दा आहे. आज राष्ट्रवाद शिकवला जातो आपल्याला. मला माहिती मी कोणाच्या गावात बोलतो. मी स्वर्गीय बाबासाहेब परांजपेंच्या गावात बोलतोय. मला माहिती अतिशय उत्तम सामाजिक नेते असलेले स्वर्गीय बाबासाहेब परांजपे, त्यांच्यापासून उत्तम राजकीय नेते असलेले विलासराव देशमुख यांच्या गावात मी बोलतात. शिवराज पाटील चाकूरकरांसारखे अत्यंत ज्ञानी, गीतेवरती कमांड असणारे, त्यांचं एक नाव राहिलं तर घ्यायचं. ते पण गीतेवरती उत्तम बोलतात. मी त्यांची भाषण ऐकली. अशांच्या मी गावात बोलतो. आज या गावाला राष्ट्रवाद कोण शिकवत आहे? या गावाला राष्ट्रवाद ते शिकवत आहेत ज्यांनी राष्ट्रपित्याला बळी घातली, ज्यांनी राष्ट्रगीताची अवहेलना केली आणि ज्यांनी राष्ट्रध्वज सुद्धा नाकारला. ते आज आपल्याला राष्ट्रवाद शिकवत आहेत. राष्ट्रपित्याला यांनी गोळी घातली. राष्ट्रध्वजाला हे म्हणाले. ऑर्गनायझर नावाचं संघाचं मुखपत्र आहे. त्यात 14 ऑगस्ट 1947 स्वातंत्र्य उद्या मिळणार, उद्याचं स्वातंत्र्याची पहाट उगवणार, त्या मोर्चावर लिहिलेला लेख आहे. आणि त्याच्यात RSS असं म्हणतं की आम्हाला तिरंगा झेंडा मान्य नाही कारण हिंदू संस्कृतीप्रमाणे 3 हा अशुभ आकडा आहे, असा RSS म्हणतो. हा प्रवास त्यांचा सुरू झाला. 55 वर्ष या संघटनेने स्वतःच्या कार्यालयावर, मुख्यालयावर तिरंगा फडकवला नव्हता. 2002ला 3 युवकांनी आंदोलन केलं, तिथे जाऊन बळच तिरंगा लावला, म्हणून नंतर तिरंगा म्हणाला.
आणि आज आम्हाला हे शिकवत आहेत घर घर तिरंगा हर घर तिरंगा, आज शिकवत आहेत आपल्याला. अरे आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे, तुम्हाला आत्ता कळला नव्याने, कारण तुमचा त्या तिरंग्याला विरोध होता. तो तिरंगा तुम्ही आत्ता तुम्हाला कळला आणि आम्हाला सांगता काय घर घर तिरंगा हर घर तिरंगा. आमच्याकडे 42च्या चळवळीपासून तिरंगा आहे सगळ्यांच्याकडे. राष्ट्रगीत जनगण मन म्हणत नाही, ते म्हणतात की जनगण मन नाही, आमचं राष्ट्रगीत वंदे मातरम. त्यांना हेही माहिती नाही की वंदे मातरम सुद्धा काँग्रेसच आहे. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ते गायल्याचं हाही इतिहास त्यांना माहिती नाही. ते शुद्ध भक्त असतात. भक्त म्हणजे आधी देवाचे म्हणायचे, पण आता कोणाचे तुम्हाला माहिती. निर्बुद्धता म्हणजे भक्त, त्याला काहीही कळत नाही म्हणतो, विंडोपणा सगळं लोक. त्यांना तेही माहित नाही की हे काँग्रेसच्या अधिवेशनात गायलं आहे, तेही त्यांना माहिती. वंदे मातरम आपलं राष्ट्रगान आहे, ते पण आपल्याला माडगुळकर म्हणाले, वेदमंत्र होणे आम्हा वंदे वंदे मातरम. माडगुळकर म्हणाले, अरे गीत रामायण सुद्धा काँग्रेसच्या आमदारांनी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. गदी माडगुळकर, तुम्ही काही नाही केलं, फक्त रामाचा वापर केला मतं मिळवण्यासाठी. हा देश फोडला, देशात दंगली घडवल्या, ती रथयात्रा आठवा अडवाणीची, हजारो माणसांच्या बळी गेले. तुम्ही बाकी त्याशिवाय रामाचा राजकीय उपयोग शिवाय रामाचं तुमचं कोणतं नातं ते दाखवा. एखादी कविता रामावर कोणी केली का ती तरी दाखवा. कुठलंही नातं नाही यांचं रामाशी. राम सत्यवचनी होता, यांचा एकही नेता रोज खोटं बोलल्याशिवाय राहतो. सत्यवचनी होते राम. राम एक पत्नी होते. मी काही उदाहरण देत नाही आता कोणाचे व्हिडिओ आले काय, मी नाही देत. रामाचा एक गुण दाखवा. सकाळ दुपार संध्याकाळ संसदेत असो, आपल्या रेडिओवर असो, कुठे असो, फक्त खोटं बोलताना रामाचा वारसा सांगा. राष्ट्रध्वज नाकारला, राष्ट्रगीत नाकारलं, राष्ट्रपिता नाकारला आणि आज शिकवतात राष्ट्र म्हणजे काय. आणि एक राष्ट्रवाद आणला त्याच्यामध्ये तुम्हाला आम्हाला थोडं काही सरकारच्या विरोधात बोललं तरी देशद्रोही ठरवायला लागलं. फेसबुकवर तर आम्हाला कितीतरी पाकिस्तानचा व्हिसा मिळालेला आहे. का पाकिस्तान? रोडे सर, मी तुमच्या समोर आहे, रोडे सरांना सगळं माहिती आहे. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर, मी असो, निखिल वागळे असो आमचे, किंवा असीम सरोदे असो, तुम्ही सगळ्यांनी टीव्ही चॅनलवर पाहिलेलं, आम्ही प्रखर हल्ले केलेले आहेत. पण काँग्रेस राष्ट्रवादीवाले आम्हाला कधी म्हणले नाही की मग जा पाकिस्तानात पटत नसेल तर, कारण या पक्षांना लोकशाही कळते. लोकशाहीमध्ये शत्रू नसतात, दुश्मन नसतात, लोकशाहीमध्ये विरोधक असतात आणि ते विरोध करत असतात. त्यांच्याशी शत्रूसारखं वागायचं नसतं, हे या पक्षांना कळत होतं. आज एक असा पंतप्रधान आपल्याला लाभला, स्वातंत्र्यानंतर पहिले पंतप्रधान मोदीजी, त्यांची अशी इच्छा होती की या देशाला विरोधी पक्ष नेताच असू नये, इथपर्यंत गेली. काँग्रेस मुक्त भारत अचरट घोषणा नाही. राजीव गांधींकडे 415 जागांचं बहुमत, ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. काय पाहिजे ते सांगा. 84ची निवडणूक इंदिरा गांधींची हत्या झाल्यानंतर 415 जागा राजीव गांधींकडे होत्या. भारतीय जनता पक्षाचे 2 सदस्य फक्त होते संसदेत. अटल बिहारी सुद्धा पडले होते. 2च सदस्य होते. हा पक्ष संपलेला होता. पण काँग्रेसने कधीही भाजप मुक्त भारत म्हणण्याचा उद्धटपणा दाखवला नाही, कारण काँग्रेसला लोकशाही कळते. काँग्रेसलाही कळतं की विरोधी पक्ष पाहिजे तरच लोकांची म्हणणी मांडली जाते. काँग्रेसला कळतं. पण तो उद्धट नारा दिला. मोदीजी, तुम्हाला आठवत असेल, संसदेत पहिल्या दिवशी आले तेव्हा संसदेच्या पायरीच्या पाया पडले होते. आठवते? ही संघाची पद्धत आहे. गांधीजींना सुद्धा मारण्याच्या आधी नथुराम पाया पडला होता गांधीजींच्या. त्याच्यानंतर मोदीजींनी संसदेत येणं सोडलं. संसदेत विरोधी पक्षाला सोडा, स्वतःच्या खासदाराला पण दिलं माहिती नसतं. मोदीजी संसदेत अनुभवाने दिसायला आलेच तर कालच्या सारखं आदळ आपट करून खोटं बोलून निघून जात. काय तर म्हणेन काँग्रेसने काँग्रेसनेच रिझर्वेशन दिलं, तुम्ही पंतप्रधान होता का? कोणीतरी त्याच्यावर जोक सांगितला की नेहरू हे देशाचे ते पहिले पंतप्रधान होते जे आजच्या 16व्या पंतप्रधानाला विकासच करू देत नाहीत, असंही जोक सांगितलं. कालचं भाषण हास्यास्पद होतं, कोरकट होतं. पंतप्रधान पदाला कुठेही न शोभणार, नुसती सूड आणि खुन्नस, नुसतं काय तर फूड घ्या. विरोधी पक्ष नेता नसावा. कोणीतरी पिटिशनर जागा केला, 3 वर्ष झोपलेला, लगेच सुरत कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा दिली आणि राहुल गांधींचं विरोधी पक्ष नेते खासदार केली. लगेच त्यांच्या बंगल्यावर पण ताबा आला. एवढं क्रूर राजकारण भारतात कधी झालं नव्हतं. एक लक्षात घ्या, एवढं क्रूर राजकारण कधी नव्हतं.
ते आपल्या पूर्वस्वामींनी स्वप्न पाहिलं 75 वर्ष. त्यांचा हुकुमशाहीला विरोध होता. सुभाषबाबूंचे मतभेद काय होते काँग्रेस बरोबर, महात्मा गांधींवर? मतभेद एवढेच होते की सुभाषबाबू म्हणत होते हिटलर आणि मुसोलिनीच्या मदतीने आपण इंग्रजांना हाकललं पाहिजे, आणि गांधी, नेहरू आणि पटेल म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशाहीच्या मदतीने येईल तिथे लोकशाही कधीही नांदणार नाही असं ते म्हणत. एवढंच मतभेद होतं. बाकी रंगून सांगितले त्या भागावर मी येईल. सुभाषबाबू वगैरे येणार नाही करणार. तर ते जे स्वप्न आपल्या पूर्वसुरींनी पाहिलं स्वातंत्र्य आंदोलनानंतर 47 पर्यंतची आपली लढाई स्वराज्याची होती, आणि 50ला घटना आल्यानंतर आपली लढाई सुराज्याची होती, ज्यासाठी आपले राष्ट्रीय नेते अथक प्रयत्न करत होते. ते स्वातंत्र्य, ती लोकशाही, ते संविधान आज कुठे गेले? लॅटरल एंट्री नावाचा प्रकार सुरू झाला. संविधानाने समता सांगितली आणि संधीची आणि दर्जाची समानता सांगितली. त्यासाठी या देशात राखीव जागा सुरू झाला. आता लॅटरल एंट्री मधून संघाचे कार्यकर्ते जॉईंट सेक्रेटरी पर्यंतच्या पदावर भरणं सुरू आहे. ही संविधानाची तोडमोड आहे. या देशात जे चाललंय ते भयंकर आहे, ते भयानक. कधी घडलं नाही. इंदिरा गांधींची चूक झाली, पण त्यांनी त्याच्यावर माफी पण मागितली होती आणि लोकशाही चौकटीतच ती आणीबाणी संपवली. पण आता जे चाललंय, मला कळकळीचं आव्हान आहे माझं. 2024 साली तुम्ही जेव्हा मत द्यायला जाणार आहात तेव्हा तुमच्याकडे भारतीय जनता पक्ष विरोधी काँग्रेस असा मुद्दा नाही. ही निवडणूक भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी होताच कामा नये. ही निवडणूक मोदी, शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी झाली पाहिजे. ही आपली जिम्मेदारी आहे. 24ला मतदानाला जाताना तुम्हाला मणिपूरवर मत द्यायचं आहे. ही दोन भगिनी रस्त्यात नग्न होऊन पळतायत आणि हजारोचा जमाव झुंड त्यांच्या मागे बलात्कार काढण्यासाठी पळते. त्या मणिपूरचा विचार करा. तुम्हाला त्या ब्रजभूषणावर द्यायची आहे जिथे तुमच्या माझ्या मुली, ती मुलगी बूट काढून ठेवते की मी आता खेळू शकत नाही कारण हा लैंगिक शोषण करतो. त्या ब्रिजभूषणच्या विरोधात मला मत द्यायचं. 24ची निवडणूक आपल्या सगळ्यांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. जर का 24ला हे पुन्हा निवडून आले तर 29ला निवडणूक होईल याची मला कोणतीही शाश्वती नाही. कदाचित ते रशियासारखं, पुतीन सारखं होईल आणि काही झालं. तेव्हा हा सगळा आटापिटा, या सगळ्या सभा, ही सगळी जागरण, रात्री आम्हाला घरी सकाळी पुसायला 5 वाजता, हे तेवढ्याचसाठी चालली आहे की तुमच्या आणि माझ्या मुलींचं, मुलांचं भवितव्य सुरक्षित राहावं, एवढीच त्याच्या मागे तगमग आहे. आम्हाला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. आमच्यापैकी कोणालाही राज्यसभेत जायचं नाही, विधान परिषद आम्हाला तो काही नाही. जर निवडून येणारे पुन्हा त्याच मार्गाने गेले तर पुन्हा आपण ही सभा इथेच घेऊन त्यांचा विरोध नोंदवणार आहोत. तीच आपली नागरिकांची भूमिका, निर्भयपणाची भूमिका ती आहे. दबावगट नागरिकांचा जो सत्तेला प्रश्न विचारेल, सत्तेला आव्हान देईल, असा एक दबाव गठीत असतो. या देशातल्या कोणाचाही राम मंदिराला विरोध नव्हता. आपल्या मुस्लिम बांधवांचा सुद्धा विरोध नव्हता. कित्येक ठिकाणी मुस्लिम बांधवांनी मिठाई वाटल्याचं स्वतः मी चॅनलवरती पाहिलं. विरोध कोणाचाही नव्हता. विरोध असेल तर रामाचा वापर राजकारणासाठी करणार नाही. तर जाहिराती येत होत्या राम मंदिरात, त्यात प्रभू रामचंद्र छोटे दाखवले होते, मोदीजी मोठे दाखवले होते. त्यांचा हात घेऊन एक तर जाहिरात इतकी वाईट होती, त्याच्यात असं म्हणलं होतं, म्हणजे रामलल्ला यांना म्हणतात मोदीजींना, मोदीजी विश्वव्यापी 11वा अवतार ईश्वराचा, त्यांना रामलल्ला म्हणतायत की मोदीजी 2022ला तुम्ही सगळ्यांना घर दिलं, मला मिळेल असं वाटलं नव्हतं. आता ते सगळे कोण ज्यांना घर मिळालं त्याचा काही पत्ता नाही. बहुतेक त्या कलावती सारखं ते सगळं. प्रत्येक गोष्टीला राष्ट्रवादाकडे न्यायचं, लोकांना देशद्रोही ठरवायचं. आज तो तुमचा लातूर मधला युवक, त्याचे आई वडील मला भेटायला आले होते, त्याचे सगळे नातेवाईक मला भेटायला लांब त्यांच्या गावावरून शोध घेत आले होते की कुठे मी. शिंदे, शिंदे परिवार, राहुल शिंदे, या पोरांनी काय, अमोल शिंदे, या मुलांनी काय केलं? या मुलांनी लक्ष वेधण्यासाठी पार्लमेंटच्या विंग मधून उडी. त्याचं ते कृत्य चुकीचं होतं का? हो, कायद्याच्या पेक्षा ते चुकीचं होतं. पण तिथे जर नेहरू सारखा पंतप्रधान असता तर त्यांनी सांगितलं असतं की या मुलाला माझ्याकडे आणा आणि बसून विचारलं असतं की बाळा तुला काय झालं म्हणून गोळी मारलीस. त्याला लोकशाही म्हणतात. या देशात पंडित नेहरूंचे फक्त सांगतो आणि पुढे जातो. नेहरूंना विचारलं तुमच्यामध्ये अनेक नेहरू आहेत, परराष्ट्र व्यवहाराचा जाणकार नेहरू आहे,
अतिशय पंडित, प्रकांड पंडित असा विद्वान नेहरू आहे. चाचा नेहरूपणे मुलांचा, असे अनेक नेहरू तुमच्याकडे. तुम्हाला त्यातला कोणता नेहरू आवडतो असं विचारलं. नेहरूंनी सांगितलं की मला तो नेहरू माझ्यातला आवडतो ज्यानं नागरिकांना एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की उद्या माझ्या कार्यालयाच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहून जर कोणी नागरिक म्हणाला की पंडित नेहरू मूर्ख माणूस आहे, तर तितकं स्वातंत्र्य मी माझं. या मुलाला कैदेत घेतलं. ठीक आहे, कायद्याची प्रक्रिया, कैदेत घ्या. आता असं ऐकलं माध्यमांमधून, असं वाचलं की आता असं सांगताय की तू दबाव त्याच्यावर टाकताय की तू विरोधी पक्षाच्या लोकांची नावं घे म्हणून दबाव टाक. ते अतिशय चूक आहे. त्याने निवडलेला मार्ग कायदेशीर दृष्ट्या वाईटच आहे, हे मी पुन्हा म्हणतो. तो चुकीचा मार्ग. संसदेमध्ये भेदून जाणं चांगली होतं. पण तो मुलगा तिथे का आला याच्यावर जर आमच्या पंतप्रधानांना विचार करता येत नसेल तर पंतप्रधान म्हणून ते पूर्ण अपयश. 2 कोटी रोजगाराचं आश्वासन कोणी दिलं होतं? लातूर मधला मुलगा होतो आणि दिल्लीत जातो. कशासाठी जातो? मला त्याच्या आई डोळ्यात पाणी आणून त्याच्या आई वडील सांगत होते, अरे तुम्ही त्याला देशद्रोही ठरवाल उद्या, पण लक्षात घ्या तो मुलगा मिलिटरीत जाण्यासाठी तळमळत होता. तो देशद्रोही असू शकत नाही. जो मुलगा म्हणतो की मला मिलिटरीत जाऊन देशाची सेवा करायची, तो काही देशद्रोही असतो का? त्याच्यावर तळमळ होता देशद्रोही. जर तिथे कोणी सुजाण माणूस असता त्यांनी विचारलं असतं की बाळा तुझी कैफियत काय? शेकडो मैल लांब लातूरहून तिथे का आला आणि तू असं का केलं? एवढं विचारण्या इतकी पण संवेदना यांच्यात. पुन्हा थांबायचं काय? चालू हे विचारण्याचं सौजन्य तुमच्यात. देशातला एक तरुण बेरोजगार, त्याची समजूत काढण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. आणि आता तुम्ही त्याचं राजकीयकरण करून पाहता, ही फार गंभीर बाब आहे. या सगळ्या राष्ट्रवादाचा बुरखा सत्यपाल मलिक यांनी फाडला. पुलवामामध्ये काय घडलं हे त्यांच्याच पक्षाचे राज्यपाल राहिले सत्यपाल मलिक, जे की भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल होते. त्यांनी सांगितलं की वेळेत विमानं दिली नाही आणि म्हणून आमच्या सैन्याला रोडनी रस्त्याने जायला लागला आणि म्हणून त्यांची हत्या झाली. तुमच्या राष्ट्रवादाचा बुरखा आता पुरेसा उतरलेला आहे. यापुढे तरी राष्ट्रवादाच्या गप्पा त्यांनी करू. राम मंदिराचं उद्घाटन असो की संसदेचं उद्घाटन, तिथे द्रौपदी मुर्मूंना का स्थान नाही हा मुद्दा आहे. त्या आदिवासी आहेत म्हणून नाही की त्या स्त्री म्हणून नाही, हा मुद्दा विचार करा. कारण यांच्या राज्यात स्त्रियांचं दमन झालं. मणिपूर प्रकरण घडलं, उन्नाव मध्ये बलात्कार झालाय का असा या मुलीवर. ते योगीचं राज्य आहे, संन्यासाचं राज्य आहे. हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं विकृतीकरण एक संन्यासी मुख्यमंत्री होतो. हे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं विकृतीकरण. आमच्या धर्माप्रमाणे संन्यासाचा धर्म हा सर्वसंग परित्याग. त्यांनी सत्ता पैसा सगळ्या गोष्टी सोडलेल्या असतात. हे मुख्यमंत्री करतात. हिंदू धर्माचं विकृतीकरण तुम्हीच जास्त करता. ते योगीच्या राज्यात उन्नावमध्ये काय नाही. बायकांवर अत्याचार अगदी कालपर्यंत आजपर्यंत चालू आहे. यांना स्त्रियाच मान्य नाही. यांच्या संघटनेत स्त्रियांना प्रवेश नाही. यांना स्त्रिया मान्यच नाही. आणि द्रौपदी मुर्मू या आदिवासी शबरी माता, जिच्या हातची उष्टी बोरं रामाने खाल्ली, त्या वंशाच्या आदिवासी, त्यांना तुम्ही का बोलवलं नाही एवढं सांगा. या धर्माचे 4 शंकराचार्य, त्यांना का बोलवलं नाही ते सांगा. शंकराचार्यांसह सगळे सांगत होते की पौष महिना हा अशुभ महिना समजला जातो हिंदू धर्मात. तुम्हाला निवडणुकीसाठी पौष महिन्यात न बांधलेलं, अर्धवट बांधलेलं मंदिर, त्याची उद्घाटनाची घाई हे सांगून गेली की तुम्हाला आता राम हा शेवटचा आसरा राहिलाय, त्या पलीकडे तुम्हाला काही आधार. मी तुम्हाला सांगणार हे कसे हरणार आहे. मी नुसता गप्पा करून नाही जाणार. खोटं बोलत नाही. खोटं बोललो असतो तर भारतीय जनता पक्षात फार मोठा झालो असतो. खोटं नाही बोलत. मी तुम्हाला सांगणार हे कसे आहे. पण जे काही चाललेलं आहे रामाच्या नावावर, आणि उद्धव ठाकरेंना मात्र विनंती आहे. मी उद्धव ठाकरेंचं अभिनंदन करतो जाहीरपणे की त्यांनी काळाराम मंदिरात तो दिवस साजरा केला जिथे बाबासाहेबांनी सर्वांना राम दर्शन व्हायचं. आपले गुजरातच्या नादी लागलेले मराठी भैये कोण कुठे होते मला माहिती नाही, पण उद्धव ठाकरे मात्र तिथे होते. ही चांगली गोष्ट आहे. अनेक गोष्टी सांगता येतील. याच उद्धव ठाकरेंवर यांनी कोविड काळात टीका केली. यांचा समृद्ध गुजरात, त्या गुजरात मॉडेलवरती मी बोलणार आहे थोड्या वेळात. यांच्या गुजरात मॉडेलला महाराष्ट्राने ऑक्सिजन दिला त्या काळात. यांचं गुजरात मॉडेल. त्या उद्धव ठाकरेंवर टीका.
आणि यांच्या राज्यात गंगेत वाहून गेली उत्तर प्रदेशमध्ये कोरोना काळात, ते मात्र फार चांगलं राज्य. सांगण्याचा मुद्दा काय, हिंदू म्हणून बोलण्याचा मुद्दा काय? हिंदू म्हणून बोलण्याचा मुद्दा एवढा आहे की आमचा हिंदू, आम्ही महाराष्ट्रातले हिंदू, आम्ही ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या वंशातले हिंदू आहोत. आम्ही बागेश्वर धामबाबाच्या वंशाचे हिंदू नाही. गेले काही दिवस तुम्ही बघत राहा, तुमचे भागात आले असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते सतत उत्तरेतले बाबा बुवा आणतायत. तिथे आमच्याकडे वारकरी संप्रदायात महाराजांना तोटा नाही, खूप चांगले चांगले विद्वान महाराज आहेत, त्यांना बोलावलं जातं. पण तिकडून कोणकोणते महाराज आणले जातात? त्याचं कारण एकच आहे की आता दक्षिण जर पुढे जिंकायचे असेल, दक्षिणे त्यांचा बोऱ्या वाचला, एक राज्य कर्नाटक. आता जर दक्षिण जिंकायचे असेल तर महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशीकरण करावं लागणार आहे, तरच ती लाट त्यांची पुढे जाईल. महाराष्ट्राचं उत्तर प्रदेशीकरण म्हणताना मला उत्तर प्रदेश बाबत कोणतीही असूया माझ्या मनात नाही. ती माणसं आपली आहेत. पंडित नेहरूंचा उत्तर प्रदेश आहे, गोविंद वल्लभ पंतांसारखी मोठे नेते त्यांचा उत्तर प्रदेश, त्याच्याबद्दल मला आकस नाही. मला हिंदी भाषेबद्दल आकस नाही, उत्तर प्रदेशच्या भूभागाबद्दल कशाबद्दलही मला आकस नाही. पण भारतीय जनता पक्षाने जे राजकारण बाबरीच्या निमित्ताने रुजवलं तिथे, ते राजकारण ते इथे पुन्हा रुजवत आहेत, ही मला चिंता आहे. चिंता असली तर याची आहे की उत्तरेच्या सारखं राजकारण महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांपासून विलासराव देशमुखांपर्यंत अत्यंत सुसंस्कृत महाराष्ट्रात कोणत्या प्रकारचं राजकारण आणतात ही कळते आणि त्याला विरोध. बाकी बाबा बाबा यावेत, त्यांनी सांगा आमचा काय विरोध. पण महाराष्ट्राचं राजकारण उत्तर प्रदेशच्या वळणावर नेल्याशिवाय 2024 जिंकता येत नाही, त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून आमची जी संत परंपरा ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पर्यंत, त्या संत परंपरेला छेदून त्यांना उत्तर प्रदेशचं धर्मकार्य मिळालं. आपली पण परंपरा त्यांना परवडत नाही, भागवत संप्रदाय त्यांना परवडतच नाही, वारकरी संप्रदाय त्यांना परवडत नाही. कारण इथे ज्ञानेश्वर महाराज हे लिहिणार आहे की वेद संपन्न होय ठाई, परी कृपणायचा आनंद नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाची. इथे हे म्हणणारे ज्ञानेश्वर महाराज आहेत की तुमचा वेद खूप मोठे हो, पण ते 3 वर्णाच्या नादी लागून एका वर्णाचा छळ करतायत हे सांगणारे. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणणारे तुकोबा आमचे. त्या परंपरेला यांना सहन होणार नाही, कारण यांना समता नकोच आहे, यांना समता वगैरे गोष्टी नकोच आहे. समतेच्या नावाने काहीतरी ते समरसता नावाचं त्यांचं चालू. तर मुद्दा असा आहे की राम राम म्हणणारा मूळ हिंदू आणि जय श्रीराम म्हणणारा संघी हिंदू यांच्यातला संघर्ष हा मूळ मुद्दा आहे. आणि राम राम म्हणणारा हिंदू हा अनादी अनंत कालापासून रामाचा हा खरा मुद्दा. मध्ये वारीत धारकरी पाठवले ते पुण्याच्या वारकऱ्यांनी पटवून लावलं. कशासाठी धारकरी पाहिजे? कशासाठी शस्त्र पाहिजे? कशासाठी तुम्हाला शस्त्र पाहिजे? शस्त्र तर वारकरी स्वतःच आहे. मऊ मेणा होणी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदास, वारकरीच आहे. तुमच्या शस्त्रांची काय गरज आहे? कोणीतरी तो गुरुजी उठतो सांगितला आणि शस्त्रधारी लोक घेऊन जातो आणि म्हणतात की वारीच्या संरक्षणासाठी धारकरी. अरे वारकरी शेकडो वर्ष चालले, त्यांना तुमच्या संरक्षणाची काही गरज नाही. पण हे चाललंय. 2024 ला तोंड देताना तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की या देशात बाबासाहेबांचं संविधान राहणार का, मनुस्मृती पुन्हा येणार, हा निर्णय घ्यायचा. मागच्या काळात मनुस्मृती आणायची कारस्थान ऑलरेडी सुरू आहे, त्यात काही कमी नाही. 24 ला जाताना गांधी, आंबेडकर, पटेल, नेहरू सगळ्यांचं स्मरण करून जा की हा देश आणि या देशाचं संविधान आणि लोकशाही टिकली पाहिजे असं म्हणतात. आता थोडा आर्थिक विषयाकडे. अत्यंत आवडतं गुजरात मॉडेल साहेबांचं. मन की बात मध्ये त्या गुजरात मॉडेलवर किती बोललं गेलं, काय वातावरण काय. फक्त 2-4 आकडे सांगतो. मला माहिती आकडेवारीचा कंटाळा आहे लोक, पण साहेबांची आकडेवारी इंटरेस्टिंग आहे. 2-4 आकडे आहेत का पुढे. गुजरात मॉडेलचं सच असं आहे की गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही असं नीती आयोगाने म्हटलं. न्यूट्रिशनल फूडचा मुद्दा आहे. देशात महागाई 7.41%, गुजरातमध्ये ती 7.95%, भारतापेक्षा जास्त महागाई. शिक्षणात गुजरात 5वा आहे आणि पहिला जो होता त्याला जेलमध्ये टाकलं मनीष सिसोदियाला. त्याचा दोष काय, तर त्यांनी चांगल्या शाळा काढल्या म्हणून तो जेलमध्ये बसला. आणि यांचा गुजरात 5वा शिक्षणात. धक्कादायक गोष्ट, आमचा सावित्रीबाई फुलेंचा महाराष्ट्र आहे, आमच्या शेजारचं राष्ट्र तुम्ही आहात, बापूजींचा प्रदेश तुम्ही आहात. पण धक्कादायक गोष्ट आहे की गुजरात मधल्या 22% मुली दरवर्षी शाळा सोडतात. अतिशय धक्कादायक गोष्ट आहे.
आरोग्यामध्ये गुजरात 12वा आहे, म्हणून ऑक्सिजन महाराष्ट्रातून गेला. 12वा नंबर आहे त्यांचा गुजरातचा. गुजरातमध्ये 37% घरात स्वच्छ इंधन मिळत नाही. उज्ज्वला गॅसचे करत होते ते. मला तुम्हाला त्याची एक 5 मिनिटाची क्लिप फक्त ऐकवायची. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा संवाद आहे. कदाचित तो तुमच्यापर्यंत आला असेल, नसेल तर तुम्ही आता हे ऐका. खूप इंटरेस्टिंग अशी क्लिप आहे ही. आणि हा शेतकरी, भारतीय जनता पक्षाचे लोक जे तिथे बसून त्यांना फोन करतायत, त्याला हा शेतकरी काय म्हणतो जरा ऐका. हे आपले शेतकरी विदर्भातले असं. मला ह्यानंतर खरं भाषणाची गरज आहे की नाही मला माहिती नाही, सगळं बोलून झालं, पण तरी गुजरातवर आपण पुन्हा येऊ. दारिद्र्यरेषेखाली गुजरातमध्ये 21.4% लोक आहेत दारिद्र्यरेषेच्या खाली. ते तर कळतच नाही काय चाललंय. एका पानावर जाहिरात असते की 13 कोटी लोकांना दारिद्र्यरेषेच्या बाहेर काढलं, आणि त्याच जाहिरातीच्या खाली असतं की 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. आणि निदान खोटं तरी नीट बोला. जर 13 कोटी बाहेर निघाले तर 80 कोटीला पुन्हा धान्य दिसत नाही. याचा अर्थ 80 कोटी जनता या देशाची दारिद्र्यरेषेच्या खाली आहे, पण ते लपवलं जातं. पुन्हा थोडा आकडा सांगतो 2 मिनिटात. फक्त एवढं सांगतो, मनमोहन सिंग असताना शेवटचं त्यांनी पंतप्रधान पद सोडलं तेव्हा काय होतं ना आज काय, एवढंच सांगतो, बाकी काही सांगत नाही. पेट्रोल 66 रुपये होतं, आज 107 रुपये. डिझेल 52 रुपये होतं, ते आज 95 रुपये. गॅस 410 होता, तो आज 837. भारतावरचं कर्ज, त्या शेतकरी बांधवांनी सांगितलं, भारतावरचं कर्ज जे की 55 लाख कोटी फक्त होतं. सगळे पंतप्रधान 15 यांनी मिळून 55 लाख कोटी केलं होतं. मोदीजींनी एकट्याने ते 205 लाख कोटी, 4 पट कर्ज तुमच्या माझ्या डोक्यावर. कर्ज 4 पट वाढल्या देशात. यांना पैसाच पुरत नाही. नेहरूच्या कंपन्या विकल्या, सगळं विकलं, पण पैसा पुन्हा जीएसटीचं विक्रमी संकलन हेच सांगतात. जीएसटी किती गोळा झाला, आणि एवढं होऊन पुन्हा कंपन्या विक्री चालू असताना यांना कर्ज यांच्या मागचं भेटत नाही. कर्ज बुडवे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मराठवाड्यासाठी. कर्ज बुडवे. पार्लमेंटमध्ये आपल्या संभाजीनगरचे अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी पार्लमेंटमध्ये सांगितलं की आम्ही कॉर्पोरेट लोकांना 14 लाख कोटीची कर्जमाफी दिली. 14 लाख कोटी. त्याच्यानंतर एक गुजरात मधला चांगला आरटीआय ट्विस्ट होता. गुजरातमध्ये खरं बोलणारे खूप लोक येतात. त्यांनी काय केलं, त्यांनी आरबीआय रिझर्व्ह बँकेला, रिझर्व्ह बँकेने सांगितलं 25 लाख कोटीची कर्जमाफी दिली. म्हणजे 9 लाख कोटीचा चुना पार्लमेंटमध्येच लागला खोटं म्हणून. त्याच्यापेक्षा पुढची जास्त धक्कादायक बाब आहे आपल्यासाठी. पुढे भागवत कराड यांनी त्याच भाषणात सांगितलं की शेतकऱ्याला मात्र केंद्र सरकारने 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी दिली नाही. इथे शेतकरी आत्महत्या करतायत. मी मराठवाड्यातून काय सांगणार शेतकरी आत्महत्या, तुम्हाला रोज माहिती आहे सगळं. या शेजारचा बीड जिल्हा, या एकट्या जिल्ह्यात 2023 साली 257 शेतकऱ्यांनी आपलं आयुष्य संपवून टाकलं. आपल्या महाराष्ट्राच्या या तिघाडी सरकारचं अधिवेशन चालू होतं नागपूरमध्ये, हिवाळी अधिवेशन. त्यावेळेला शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यातल्या 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आत्महत्या. एकीकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, तोंडाला पानं पुसण्यासारखं काहीतरी 500 रुपये खात्यात टाकायचे, आणि भावात मात्र हेराफेरी करायची. सोयाबीनचं मार्केट सगळ्यात भारतातलं मोठं मार्केट, तिथं मी बोलतोय सोलापूर सोयाबीनचं भारतातलं सगळ्यात मोठं मार्केट आहे. सोयाबीनचे भाव 9,000 वरून 4,000 वर कोणी आणले? कुठून हे भाव आले? कोण खेळतंय या भावांशी? कोण निर्यात बंदी करताय? थोडं काय असतं, कोण करतंय हे खेळ? कोण करतंय? कोणासाठी करताय? बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी बंधू भेटायला आले. ते म्हणले, साहेब मी कापसाची गाडी नेली आणि 1 दिवस उशीर झाला तर कापसाचा भाव 9,000 वरून 6,500 वर आला. त्यामुळे माझं 100 क्विंटल मध्ये मोदींनी माझं 30,000चं नुकसान केलं, आणि जखमीवर मीठ म्हणून माझ्या खात्यात 500 रुपये टाकतात. हे अर्थकारण नीट समजून घ्या. हे आपलंच आपल्याला देतात, पण देताना मोदीचं नाव येतं. सगळीकडे विरोध होतोय, लोक प्रश्न विचारतात. मला आनंद आहे की पुणे मुंबई सारख्या मेट्रो शहरांपेक्षा लातूर सारखी छोटी शहरं आणि गाव खेड्यातले लोक जास्त सजग आहेत. आता मला आनंद आहे की मोदींना प्रश्न विचारतायत, अधिकाऱ्यांना पळून लावतायत की मोदी सरकार नाही, आधी भारत सरकार येऊन आणा मग आमच्या गावात. हे शेतकरी म्हणतो आमच्या ही आनंदाची. जिकडे तिकडे मोदी सरकार, जिकडे तिकडे मी, सगळीकडे मी. बस स्टँडवर गेलं की मोदी, रेल्वे स्टेशनवर गेलं की मोदी, विमानतळावर गेलं की मोदी.
एखाद्या नगरसेवकांनी सार्वजनिक शौचालय बांधलं त्याच्यावर मोदीजीच. अरे त्या नगरसेवकाचा येऊ द्या नको विचारत, एकाचा येऊ द्या कोणाचा, तिकडे कशाला पुन्हा तुमचाच फोटो सगळीकडे मोदीजी. अतिशय विकृत प्रकारचा व्यक्तिवाद या देशात. या देशात अशी माणसं होती की सर्वोच्च जागी राहून त्यांच्या काहीतरी वेगळ्याच इच्छा होत्या. सरदार पटेल हे त्यापैकी एक होते, देशाचे गृहमंत्री. सरदार पटेलांचं एक फक्त उदाहरण सांगतो, म्हणजे आजचं नेतृत्व ज्यांच्याशी ते स्वतः तुलना करतात सरदारांची काय चूक आहे. सरदार पटेलांचं एक पत्र गांधीजींना झालं असं होतं की इंग्रज लोक आपले सत्याग्रही जे तुरुंगात जायचे त्यांना इंग्रज लोक जातवार काम द्यायचे. थोडा आणि थोडा इंग्रजांची रणनीती होती. आणि म्हणून ते ब्राह्मण सत्याग्रही असलं तर त्याला म्हणायचे तू पोलीसला मदत कर, दलित सत्याग्रही असलं त्याला म्हणजे तू पायखाना साफ कर. गांधीजींनी ठरवलं की आपल्याला जाती तोडायच्या आणि म्हणून हे चक्र आपण उलट ठेवायचं. गांधीजींनी असं ठरवलं की जो तथाकथित उच्च जातीचा माणूस समजला जातो तो सगळ्यात शेवटचं काम करेल, म्हणजे पायखाना साफ करायचं काम तो. आणि त्याच्यानंतर सरदारांनी गांधींना एक पत्र लिहिलं कि गांधी जी बापू जी मैं जब जब जेल जाता हूं तो ये आपका बामन, म्हणजे हरिभाई अपने महादेव भाई देसाई, ये आपका बामन भी मेरे साथ आता है और इसलिए मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. देशातल्या सगळ्यात उच्च जागेवर बसलेल्या माणसाच्या आकांक्षा मी पायखाना साफ करतो. हे कोणत्या प्रकारचं नेतृत्व आलं. आणि त्यांनी सरदार पटेलांचं जे विकृतीकरण यांचे कोणी केलं नाही. सरदारांचा भला मोठा पुतळा बांधला तिकडे, सगळ्यात उंच पुतळा वगैरे. सरदारांचं पुतळ्यांबाबत काय मत होतं ते ऐका. गांधीजींची हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये घनश्यामदास बिर्लांच्याकडे, आणि त्यानंतर हजारो लोक तिथे गोळा झाले, काँग्रेसचे कार्यकर्ते ते आपले, आणि ते म्हणाले की बापूंचं स्मारक आपण इथेच करायचं. त्याचा फार मोठा पत्रव्यवहार पटेल आणि नेहरूंनी केला, 15-20 पत्र. सरदार पटेल सिरेट करस्पॉन्डन्स नावाचं 2 व्हॉल्यूम आहेत, नवजीवन ट्रस्ट, जरूर वाचा. शेवटच्या पत्रात सरदार पटेल असं म्हणतात की नाही, बापूंचं स्मारक हे पुतळ्यांचं आणि दगडविटांचं असू शकत नाही. बापूंचं काम पुढे नेणे हेच खरं बापूंचं स्मारक. त्याच सरदारांचा पुतळा केला. सरदार पळवायचे, फक्त त्यांची विचारधारा नाही पळवायची, फक्त सरदार पळवायचे. आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर भांडणं लावून द्यायची. मी त्याच्यावरती शेवटच्या भागात बोलेन. पण अर्थव्यवस्था कुठे चालली हे बघा. शेतकऱ्याची अर्थव्यवस्था आणि जीडीपी आणि तिकडे दिसणारा शेअर बाजार याचा कोणताही संबंध राहिलेला नाही. या देशातली आर्थिक विषमता वाढत आहे. आपलं कर्ज आणि राष्ट्रीय उत्पन्न याचं प्रमाण आता धोकादायक अवस्थेला गेलंय, जिथे IMF ने आपल्याला इशारा दिलाय की आता हे आवरा, नाहीतर एक वेळ अशी येईल की आपल्या एकूण सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा कर्ज आपल्यावर जास्त असेल अशी वेळ येईल. हे पण झालं. आणि त्या अर्थकारणाचा हे गौरव वाटत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या यांना महत्वाच्या वाटत नाहीत. दुसरं पुन्हा आहे, या अर्थकारणाची ही वाट लागली आहे. दुसरीकडे भ्रष्टाचार. लोक म्हणतात मोदीजींना काय कुटुंब एका लग्न केलं तर काय, ते कशाला करते. लोक म्हणतात, फार भाबडे लोक आहेत आपले. लग्न करून जे बायकोशिवाय राहतात त्यांच्याबद्दल जास्त सहानुभूती असते. मला काय माहित नाही, मी फार साधा सरळ माणूस आहे, मी काही कधी वाकड्यात कोणाचं जात नाही. मलाही प्रश्न पडला की मोदीजी का करत असतात हे अर्थव्यवस्थेचं अदानीकरण का केलं. जे की इथे बसलेले सगळे लोक, घोडेसर पण असतील, सगळे असतील, हे लढले जागतिकीकरणाविरुद्ध 91 ला. जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण याला आम्ही खाऊजा धोरण असं म्हणून आम्ही लढलो होते सगळे आपल्या विचाराचे. पण मोदीजींनी अदानीकरण केलं. आता प्रत्येक गोष्टीत अदानी आहे. पुन्हा फक्त आकडे सांगतो 2 मिनिटात. देशाचा मालक अदानी कसा झाला ते बघा. 43% शिपिंग अदानीच्या नावचं आहे, 24% कार्गो आयात निर्यात अदानीची. देशाचा 33% कोळसा अदानीच्या मालकीचा आहे, 22% औष्णिक ऊर्जा या देशाची अदानीच्या मालकीची आहे, 14 पोर्ट्स बंदर अदानीची आहेत, आणि 300 किलोमीटरचा खासगी रेल्वे मार्ग अदानीचा आहे. 24 साली तुम्ही मोदीजींना पुन्हा निवडून दिलं तर देशाचा 100% मालक अदानी होणार, यात कोणतीही शंका वाटू नये. ते अदानीकरण झालं. मी तर व्हॉट्सअपचं सांगत होतो, मला कळे ना मोदीजी का करतात. त्यांना तर कोणी मूळबाळ नाही. तर एक व्हॉट्सअप आला होता, त्याच्यात म्हणलं होतं की गब्बर सिंगचं पण लग्न झालेलं नव्हतं, पण तो का करत होता शोले मधला गब्बर सिंग. मला माहिती, मी काही कोणाला गब्बर सिंग वगैरे नाही म्हणत, पण व्हॉट्सअप आला तर येतात व्हॉट्सअप, आपण पाहत होते सगळे. जरूर युनिव्हर्सिटीत झाली वेगळी. भ्रष्टाचार न खाऊंगा
पुढची घोषणा तुम्हाला माहिती, पण ती घोषणा खरी अशी होती, न खाऊंगा न खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, ही ती घोषणा. 70,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा तुम्ही आरोप करता अजितदादांना, आणि चौथ्या दिवशी ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ. काय भूमिका तुमची भ्रष्टाचारावर मोदीची? कुठे गेलं न खाऊंगा न खाने दूंगा, सगळे भ्रष्टाचारी भाजपात जातात. हे लोक सकाळी बहुतेक भिंग घेऊन शोधतात की कोणी भ्रष्टाचारी राहिला का नाही ना आपल्या पक्षात यायचं, इतके शोधतात. आध्यात्मिक अवस्था यांची, यांना सगळे भ्रष्टाचारी यांच्या पक्षात घेऊन भ्रष्टाचार हटवायचा. गमतीशीर आहे. भ्रष्टाचारामध्ये यांचा सगळ्यात मोठा भ्रष्टाचार होता नोटबंदीचा. आपल्याला असं वाटत होतं की नोटबंदी म्हणजे चुकलेला निर्णय वगैरे, तसं नाहीये. नोटबंदीचं सच लक्षात घ्या. आपल्याला आठवत आहे रात्री 8ला आले, मित्रों आज रात 12 के बाद कागज के टुकड़े हो जाएंगे वगैरे. तर ते कागज के तुकडे कुणी पुन्हा नियमित करून दिले हा प्रश्न आहे. लातूर मधल्या एका तरी श्रीमंत माणसाने आत्महत्या केली का असेल तर हात उंचावून सांगा मला, केली का कोणीतरी आत्महत्या? 2000च्या नोटा आणि 1000 आणि 500च्या नोटा असलेल्या एकाही भारतीयाने आत्महत्या केली नाही, कारण त्या नोटा बदलून देण्याची यंत्रणा तयार होती आणि 20% कमिशन घेऊन त्या नोटा बदलून दिल्या गेल्या. कॅश नव्हती, रांगेत लोक मरत होते. 100 जणांचे बळी घेतलेत त्या नोटाबंदीने. रांगेत उभं राहून मजूर मेलेत, उपाशी लोक राहिले. त्यावेळेला अमित शहांच्या अहमदाबाद कॉर्पोरेटिव्ह बँकेने 745 कोटी हा भरणा केला आणि नोटा बदलल्या केल्या. ही कहाणी इथं थांबत नाही. गुजरात मधल्या 11 बँका आहेत, 11 कॉर्पोरेटिव्ह बँका ज्या भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात होत्या, या सगळ्यांनी मिळून 5 दिवसात 3118 कोटी रुपये एक्सचेंज. आणि